हल्दीरामच्या 4 नातेवाईकांपैकी एकाला सर्वात छोटा हिस्सा मिळाला आणि त्याच व्यक्तीने जगातील नंबर 1 भुजिया ब्रँड तयार केला। ही गोष्ट आहे 1937 सालाची। गंगाभीषण अग्रवाल यांनी बिकानेरमधील एका छोट्या दुकानातून भुजिया विकायला सुरुवात केली। ही भुजिया हाताने बनवली जायची, कोणती पण फॅन्सी पॅकेजिंग नव्हती, पण चव इतकी अप्रतिम होती की लोक पुन्हा पुन्हा येत होते। हळूहळू त्यांच्या भुजियाची लोकप्रियता संपूर्ण राजस्थानभर पसरली। 1960 पर्यंत हल्दीराम भारतातील सर्वात मोठा नमकीन ब्रँड बनला होता, पण त्यानंतर हल्दीरामचे निधन झाले आणि त्यांचा संपूर्ण व्यवसाय कुटुंबात विभागला गेला। त्यातील एक हिस्सा शिवरतन अग्रवाल यांना मिळाला। पण 1986 मध्ये त्यांनी आपल्या बिकानेर शहरात स्वतःचा शिवदीप ब्रँड सुरू केला। त्यानंतर 1993 मध्ये त्यांचे नाव बदलून बिकाजी ठेवले। हे नाव त्यांनी बिकानेर शहराचे संस्थापक राजाराव बिका यांच्या नावावरून ठेवले। यावेळी त्यांनी नमकीन मशीनद्वारे बनवायला सुरुवात केली आणि त्याचसोबत आधुनिक पॅकेजिंग व आक्रमक वितरण यांसह ब्रँड पुन्हा लॉन्च केला। हळूहळू बिकाजी केवळ भारतात नाही तर जगातील नंबर 1 भुजिया ब्रँड बनला, ज्याचा वार्षिक टर्नओव्हर 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे।